गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। शिक्षक निवड श्रेणी प्रारूप याद्या अखेर प्रसिद्ध, शिक्षक परिषदेच्या प्रयत्नांना यश। कालच एस मराठीने शिक्षक परिषद पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर त्वरित याद्या प्रसिद्ध होणार दिलेली होती बातमी खरी ठरली आहे। नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक निवड श्रेणी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य सरचिटणीस संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यकारी व पदाधिकाऱ्यांनी या याद्या प्रसिद्ध होण्यासाठी सतत पाठपुरावा केला। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीत जिल्हाभरातील 1453 प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक 8, मुख्याध्यापक 14, केंद्र प्रमुख 13 अशा एकूण 1488 लाभधारकांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत अंतिम लाभधारक यादी प्रसिद्ध करण्यासाठीची कार्यवाही करण्यात येईल। यामुळे जिल्हा परिषद शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण आहे। यापूर्वीही गेल्या 25 वर्षात लाभ न मिळालेल्या जवळजवळ 2500 शिक्षकांना मिळवून देण्यासाठी शिक्षक परिषदेने अथक प्रयत्न करून शिक्षकांची श्रेणी मिळवून दिली होती। या संदर्भात जिल्हा प्रशासनातील मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी नितीन बच्छा, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, कार्यालयीन अधीक्षक संबंधित लिपिक, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष दीपक खेरनार, विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा कार्यवाह रावसाहेब जाधव व सर्व विभागीय जिल्हा तालुका पदाधिकारी यांचे सर्वसामान्य शिक्षकांच्या वतीने अभिनंदन व आभार मानण्यात आले। मी रावसाहेब जाधव, जिल्हा सरचिटणीस कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग नाशिक। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने गेल्या वर्षी जवळपास गेल्या 25 वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न होता जिल्हा परिषद स्तरावर प्राथमिक शिक्षकांचा निवड श्रेणी, तो सोडवला। 2500 पेक्षा अधिक शिक्षकांना लाभ मिळवून दिला होता। परंतु तदनंतर जे उर्वरित शिक्षक आहे त्या शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आपण पाठपुरावा करत होतो आणि आज सर्वांना सांगायला मला आनंद वाटतो, निवड श्रेणी टप्पा 2 ची प्रारूप यादी आत्ताच जिल्हा परिषद स्तरावर प्रसिद्ध झाली आणि त्या यादीमध्ये जवळपास 1453 प्राथमिक शिक्षक, 8 पदवीधर शिक्षक, तर 14 मुख्याध्यापक आणि 13 केंद्रप्रमुख असे एकूण 1488 शिक्षकांच्या नावाचा समावेश आहे प्रारूप यादीमध्ये। आमचे नेते राज्य सरचिटणीस संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात सर्व राज्य, विभाग, जिल्हा पदाधिकारी, तालुका स्तरावरील पदाधिकारी गेल्या वर्षभरापासून यासाठी पाठपुरावा करत होते आणि आज मी तिला जी यादी प्रसिद्ध झाली त्या त्रुटी आहे, काही पात्र आहे, काही समोर अपात्र आहे, परंतु सर्व कागदपत्राची पूर्तता आम्ही स्वतः जिल्हा परिषदेला करून देणार आणि सर्वांना पात्र करण्यासाठी प्रयत्नशील आम्ही राहणार। आणि आज जी यादी प्रसिद्ध त्वरित झाली, मागणी केल्यानंतर, पाठपुरावा केल्यानंतर, यासाठी मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम, त्याचबरोबर माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर माननीय उपशिक्षण अधिकारी, सर्व अधीक्षक, लिपिक यांचे मी आभार मानतो आणि नक्कीच प्रशासनाने चांगली मदत केली। या ठिकाणी माझ्याबरोबर शिक्षक परिषदेचे मुख्याध्यापक प्रतिनिधी श्रीमान एकनाथ पाटील सर आहे। पाटील सर, आज यादी प्रसिद्ध झाली, कसं काय सर्वसामान्य शिक्षकांची प्रतिक्रिया वाटली आपल्याला? सर्वसामान्य शिक्षकांमध्ये अतिशय चैतन्याचं वातावरण आहे या ठिकाणी आणि त्याबद्दल मी ही प्रारूप यादी प्रसिद्ध झाली, तसेच आपल्या परिषदेने जे अथक प्रयत्न केले त्याला दाद दिली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी, लिपिक आणि सर्व स्तरातील सर्व कर्मचाऱ्यांनी जी आपल्याला पुन्हा पुन्हा मदत केली त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वसामान्य शिक्षकांच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद। जय परिषद। जय परिषद। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।